IBN सांगोला न्यूज, नवा शोध नवी बातमी। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला आहे। या अपघातात अजित पवारांसह एकूण 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। अजित पवारांच्या अपघाताची बातमी समोर येताच महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून अनेक नेते बारामतीच्या दिशेने रवाना झाले आहेत। अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते। जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त त्यांच्या सभा आयोजित केल्या होत्या, पण मुंबई ते बारामती हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरला। मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानाने सकाळी 8:10 मुंबईहून टेक ऑफ केलं होतं। हे विमान 40 मिनिटात बारामती विमानतळाजवळ पोहोचलं। यावेळी लँडिंग करत असताना अखेरच्या क्षणी अनर्थ घडला। पायलटने सुरक्षित लँडिंग करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आलं। त्यानंतर हे विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं। नेमकं काय घडलं? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगच्या स्थितीत असताना वैमानिकाने सुरक्षितपणे धावपट्टीवर उतरवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र त्याच निर्णायक क्षणी विमानात तांत्रिक बिघाड उद्भवला। लँडिंग दरम्यान विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटल्याचे प्रदर्शनी दिसून येत आहे। तांत्रिक त्रुटीमुळे विमानाने दिशा बदलली असावी किंवा इंजिनमध्ये काही समस्या निर्माण झाली असावी अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। अपघात नेमका कशामुळे झाला याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। याबाबत सध्या तपास सुरू असून तांत्रिक बिघाड, हवामान आणि इतर कारणांचा सखोल अभ्यास केला जातोय। ब्लॅक बॉक्स हाती आल्यानंतरच या अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे। तपास यंत्रणांच्या मते ब्लॅक हाती आल्यानंतरच या दुर्घटनेचे नेमके आणि अचूक कारण स्पष्ट होईल। विमानाच्या उड्डाणपुलापासून ते क्षणापर्यंतचा सर्व डेटा आणि वैमानिकांचे संभाषण यात रेकॉर्ड केलेले असते, त्यामुळे हा पुरावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। विमान अपघातात कुणाकुणाचा मृत्यू झाला? खासगी VSR कंपनीचे विमान, एकूण प्रवासी 5। माननीय अजितदादा पवार साहेब, मुंबई PSO HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, पिंकी माळी, फ्लाइट अटेंडंट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.